वो आज एक चले चले भाई को दे दिए 25 डाल रहे पहले बताओ क्या भाई पहले डाल रहे बोल रहे कि बोला लोगों को हमको एक बार देखो ये कैंडिडेट हमारे सामने इस बात पर बनाया था आज तक नहीं रिपेयरिंग हुआ अभी वो लोखंड के बंदी लगा अरे कौन बोलता है आगे बोलते चलो आ जाओ इधर प्रचार चालू झाल्यापासून आता आहे बात कर उसका वीडियो में बाय ध्यान रखना चला आपली निशाने मशाल आवाज दे साहब ध्यान चलेगी हजूर में क्या चलेगी भाई मशाली चलेगी पक्का पक्का क्या चलेगी मशाल क्या बोलते हो हाँ? दुआ करना हमारे लिए आवाज देना हाँ? मशाल हजूर में क्या चलेगी भाई मशाल चलेगी दुआ रखना हाँ तो दिवस राहिलेले आणि आतापर्यंतचा प्रचार खूप झालेला आहे त्यानुसार तुम्हाला काय वाटतंय? नाही खरोखर हा 4 चा पॅनल आहे आणि मुळात इथे पूर्वी शिवसेनेचेच नगरसेवक होते. आता विभागणी झाल्यामुळे ही जी मंडळी आहे आता जी प्रस्थापित आहेत थोडीफार त्यांनी कामं केली पण ज्या पद्धतीचा विकासाच्या माध्यमातून कामं ह्या स्लम भागामध्ये अपेक्षित होती तिकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. आज इथले जे स्लमवासी जे लोक आहेत ते अशा त्यांची जिंदगी अशा पद्धतीने ते त्रासामध्ये ते काढतायत की तिथे कोणाचंच लक्ष नाही. हे फक्त त्यांना गृहीत धरतात, हे सगळे प्रस्थापित नगरसेवक गृहीत धरतात, पैशाच्या वाटपावर त्यांना मतं कशी मिळतील आणि आपली राजकीय पोळी कशी भासता येईल हे त्यांच्याकडे गणित असतं त्यांचं. पण आम्हाला ते बघवत नाही, ज्यामुळे कुठेतरी परिवर्तन हा फार काळाची गरज असते, बदल पाहिजे. गरज आहे. कारण त्यांना माहिती आहे जे ही मंडळी सगळी ज्या भागामध्ये राहत आहेत आज कुटुंब ज्या पद्धतीचे त्यांची कुटुंब तिथे वास्तव्यास आहेत त्यांना ज्या काय अडचणींना सामोरं जावं लागतं ही कोण त्याची किंमत करत नाही. त्यांना माहिती आहे त्यांना पैसे फेकले, नाश्ता पाणी दिला, त्यांच्या घरात गटाराचं पाणी मिळतंय, नाल्याचं पाणी तुंबतंय, पण तिथे त्यावेळेला त्यांना पाकिटं देणार आणि झालं हे गृहीत. आणि आमचे लोक पण असे आहेत ना, मतदार सुद्धा हा विचार करत नाही. जे आवश्यक आहे ते करायला पाहिजे ना. आज इथे सत्ता असताना म्हणजे राज्य शासन म्हणण्यानुसार की आता मतं हे पैसे देऊन विकत हा, घेतली जात नक्कीच आहेत. नक्कीच ना. पण त्याचा उपयोग काय होतोय हे नागरिकांना कळत नाही म्हणजे जाणून बुजूनच हे सुद्धा लक्ष देत नाहीत. म्हणजे ते पण एवढं गांभीर्य पाळत नाही त्या गोष्टीचं. मुळात आता बघा ना ह्या जे 60% हा स्लम भाग आहे पण तिथे ज्या काय दुखणी आहेत ना त्या लोकांना माहिती आहेत काय दुखणी आहेत ती तिकडे कोणच दुर्लक्ष करतं. कारण त्यांना माहिती आहे यांना चांगली घरं दिली तर आम्हाला मतदान मिळणार नाही पुढच्या काळात. ही त्यांची त्यांना कळून चुकलंय म्हणून त्या लोकांना ते वरच येऊ देणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी हा विचार करायला पाहिजे की जो सर्वसामान्य आपल्या संदर्भात विचार करतायत त्यांनाच आपण एक पुढे चान्स देणं अपेक्षित आहे. आणि त्या हिशोबाने आमची महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत फ्रेशर आहेत पण आज नाही म्हटलं तरी खूपशे लोक आशेने बघतायत. आज हा सगळा सुशिक्षित भाग जरी बीजेपीचा जरी असला तरी पण ते बीजेपी वाल्यांना पण कळून चुकलंय, हे वाट लावत चाललेत या सगळ्या परिसराची. त्यामुळे ते लोक खूपच आकर्षित झालेले आहेत आमच्या इकडे आणि चांगल्या पद्धतीचा प्रचार चाललेला आपल्या ह्या सगळ्या 4 ज्या पॅनलमध्ये. आणि निश्चितपणे आम्हाला यश मिळेल आणि आमच्या उमेदवारांना तेवढं बळ. कारण आम्ही पण सगळे जे काय आहोत आम्ही पदाधिकारी आहोत, मी माजी नगरसेवक आहे इथला, त्यामुळे आम्ही जी मंडळी आहोत त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहोत आणि त्या पद्धतीने यश आपल्याला निश्चितच येईल हे आम्हाला अपेक्षा आहे.
मी आता एक प्रश्न विचार नागरिकांना हेच आम्ही सांगू शकतो, आज गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय ज्या परिस्थितीमध्ये ह्या स्लम भागामध्ये तुम्ही राहताय, तर तुम्ही जाणून घ्या काय इथे पैसे फेकून तुमची जी काय गृहीत धरलं जातं किंवा तुमची मतं जी खरेदी केली जातात आणि मग तुम्ही मत दिल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर उभे पण करू देत नाही किंवा येऊ पण देत नाही जवळपास तुमच्या, ही परिस्थिती तुम्ही ओळखा आणि योग्य पावलं उचलून तुम्ही समोर या आणि नव्याने आपण कुठेतरी परिवर्तन घडवून चांगल्या पद्धतीचं कामकाज आपण अपेक्षा ठेवूया. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तरच हे शक्य होणार आहे. तर निश्चितच आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत. महाविकास आघाडी मशाल